नाशिकमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। नितेश राणेंच्या नेतृत्वामध्ये मोर्चाला सुरुवात झाली आहे। शेकडोंच्या संख्येने नागरिक यामध्ये सहभागी झालेत। लव जिहाद, धर्मांतर या विरोधी कायदा लागू करण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येते। नाशिकमधली आपण दृश्य पाहतोय। नाशिकमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी कुशल पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुशल, नाशिकमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कसा आहे नेमका हा मोर्चा? अमित, खरं तर नाशिकच्या बीडी भालेकर ग्राउंड या ठिकाणून हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा पोहोचणार आहे। या मोर्चाचं जे नेतृत्व आहे ते आमदार नितेश राणे, त्याचबरोबर आमदार देवयानी फरांदे हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत। त्याचबरोबर हिंदू संघटना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर कार्यकर्ते जे ते शेकडोच्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेले आहेत। आता हा मोर्चा नाशिकच्या मेन रोड परिसरातनं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पोहोचेल। या मोर्चा दरम्यान अनेक घोषणा ज्या आहेत त्या इथं देण्यात येत आहे। लव जिहाद असेल किंवा धर्मांतर कायदा या ठिकाणी लागू करण्यात यावा अशा पद्धतीने घोषणा देत हा मोर्चा आता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेलेला आहे। खरं तर या ठिकाणी थोड्याच वेळानंतर मोर्चा पोहोचल्यानंतर आमदार नितेश राणे जे ते या ठिकाणी भाषण करणार आहेत। देवयानी फरांदे असतील किंवा शिंदे गटाचे काही नेते जे ते या मोर्चात आता सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळात नितेश राणे या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचतील आणि या ठिकाणी भाषण करणार आहेत। अमित, नक्कीच कुशल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।